नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, आज आमच्या आईची थोडी तब्येत खराब झाली होती, म्हणून मला जशा येताल तशा मी रोट्या आज केलेल्या आहेत. का तर आपल्या घरी काम कराय आपल्याला काही लाज वाटली नाही पाहिजे. लोकांचं काय, लोक तर काही पण म्हणतात. आपण उपाशी नाही राहिले पाहिजे. देवानं आपल्याला हातपाय दिले तर मग त्या हातानं आपण करून खाल्लं पाहिजे. का तर आपली आईची तब्येत बिघडली होती, म्हणून मी स्वतः आमच्या घरी आज ज्वारीच्या पिठाच्या रोट्या केल्या. तुम्ही बघू शकता. तर काही जण म्हणतात त्याला काही काम नाही, काय पण टाकावते, पण तीच केलेली रोटी खाली तर आपलं पोट भरते. भूक लागलेली पोट भरते, म्हणून रोटी केली पाहिजे. मी तुम्हाला सांगू शकतो. अडचण आली असणारी तर तुम्ही म्हणता असं केलं तर मुंबई पुण्याला गेल्यावर तेच करून आपल्याला खावं लागते. जसं रूम पार्टनर संग राहिलं तर तिथं तर मेस लावाय परवडत नाही, काही नाही, मेसमध्ये काही नसते. त्याच्यामुळं आपापलं काही असेल तर आपल्याला जसं जमल तसं आपण करून खाल्लं पाहिजे. बघू शकता. तर मी आज 2-3 रोट्या केल्या आहेत. आता आमच्या आईची तब्येत जरा बिघडलेली आहे, का तर जुलाब वगैरे काय पोट दुखत आहे, त्याच्यामुळे झोपली होती, म्हणून मी आज 2-3 रोट्या केल्या आहेत. तुम्ही बघू शकता. जसं जमल तशा केल्या आहेत. असं केलं पाहिजे आपण. तर तुम्ही बघू शकता. ते पलीकडं हां, तर नाद करताव का, यावंच लागते घरगुती रोटी आणि गोबीची भाजी खाला. तुम्ही बघू शकता. मी छान प्रकारे अशा रोट्या बनवल्या आहेत आणि मी हे व्हिडिओ यूट्यूब आणि फेसबुकला टाकणार आहे. तुम्ही बघू शकता. आतापर्यंत तुम्ही महिलांना रोट्या केल्या बघितल्या असताल, पण तुम्ही अडचण आल्यावर आपण पण केल्या पाहिजे ह्या मताचा मी आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे मी रोट्या बनवलेल्या आहेत. मी हे व्हिडिओ आता फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामला टाकणार आहे. तरी अशा प्रकारे तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुम्ही बघू शकता. उगं नाही नाद करताव काय, घरगुती रोटी आणि गोबीची भाजी खाला यावंच लागते. कॉपी करून जमत नाही स्वतःच रोट्या बनवल्या पाहिजे. तर अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवलेले आहेत.